जाय का ग भाजी ती भाकरी पडली का पोटात आग? काय होते किंवा नुसतं भूक भूक खायचं मला. हा आता भूक लागलीस काय मी पोटाच्या वर खातोय होय भूक भूक आहे. हा काय बोलतीस ग काय बोलू अजून? जेवायचं का जेवा मग? भाजी आहे काय भाजी करायची अजून नाही का मग कशावर खाऊ खावा चटणी बरं. भूक लागली तर खायचं चटणी बरं. पोटावर खाऊ पोटाच्या वर खातोय होय मी मग तिथे भूक भूक नको करू राहू दे खातो येते शिकती खा मग की आता. खा की भाजी अजून करायची. खा चटणी बरं. नको करू राहू दे चटणी बरं खावा की. नको मला का ना ग? लय लागलीस ना पोट सर खाया खाया म्हणता तूच खा 2-3 टाइम मी नाही खात मग 2-3 टाइम काय 2-3 टाइम गवसात तसलं बोलू नका काय बी. मग मी खातो का पोटाच्या वरी खायचं खायचं काय म्हणते उगो म्हणलं. काय उगा म्हणलं लय खातोय होय मी नाही उगो. भूक लागली असं काय करायचं बरं जेवा म्हणलं एवढं बी नसतं यायचं लाला. मला रोज सकाळी जेवायची सवय आहे 7 वाजता जेवायची मला सवय आहे हा जेवा काय जेवा पोटाच्या वरी बांधता येईल भाजी नाही केली चटणी बरं खावा. मला थोडी तरी भाकर खावं लागते मला सकाळी तेव्हा मला खावं वाटतंय म्हणजे मला बरं वाटतंय नंतर माझ्या पोटात दुखत आहे कुठं एक साईडला हा किडनी पशी आमचं कसं दुखत नाही. हा आम्ही आज उपाशी तुम्ही 10 वाजता खाता नाही मित्र 2-3 टाइमच्या खाता 2-3 टायमाचा. चटणी बी संपली काय की दिसायला हाय तिच्या डब्यात त्या का तिथं एवढीच नाही का नाही परत खावा लागत कशी तरी तसलं बोलू जाणू तिथून पुढे पोटाच्या हे खायचं काय म्हणता खाण्यासाठी तसलं काय बोलतील का नाही खावा जे आहे ते खायचं तर लय मी खातोय होय पोटाच्या वर जातो तशी बोलती थोडीच खावा चटणी दुकान पोट अजून तुझी म्हणलीस ना खावा चटणी पुन्हा भाजी तू खा मी खातो चटणी बसतो बघ काय भाजी करायची की मग अजून दम बी राहत नाही करायचा स्वयंपाक ते झालं जेवायचं नाही. 10 वाजता आली 9:30 वाजले कळत नाही लवकर बनवायचा किती लवकर उठावा आता तुम्ही उठला तुमच्या आधी उठले मी. पाणी पैसा असते आधी कळत नाही पाणी पैसा मग द्यायची असते आधी बायकोला उचलून मला नसतं सांगू अगो दुसऱ्याच्या बायका नवरा लगेच पाणी आणून द्यायचं तर बरं देऊ का मग मी देऊ पाणी मला देऊ का? विचारतेस का हा हा, देते. हो थांबा नाही माझी घेऊन ती बसा येत नाही. हा बरं. अरे बोलायचं नाही ग झाला दादा घातला का पिठाचा हातमध्ये मग आता पिठाच्या हातात पाहते काय होत नाही खा मारतीस का काय मग हाताने घ्यायचं तुम्ही तुमच्या हात चांगले आहेत ना त्याला सांगायचं मी नाही देणार हाताने घ्या माझे हात पिठाचे आहेत. लय दिवसापासून म्हणतोय तुझ्या मम्मीला पप्पाला सांगणार आहे एखाद्या दिवशी सांगणारच आहे तुझे पप्पा हाती दसला येऊन काय सांगणार हद वापस बोलती पण काय बोलले हो वापस उगाच झाडं लावतो पोटाच्या वर खातोय दम बी नाही चटणी बरं खायला भाजी ते होऊ द्या की 2 भाकरी खातोय 3 टाइम 2 खाता बर 3 टाइमाच्या तू म्हणजे सारखं खायचं काय करता तुम्ही खाता थोडं खाता सारखं तुला ते टाकायला का मी खाल्लेला एकदाच खावा माणसाने पोट भरून काय एकदाच खा पोट तसं भरून खायचं. आता खातच नाही तूच खा सगळे मी खाल्लं की देखवत नाही तुला हाय
आणि वारायचा कटाळा येतोय सारखं काय नाही नवऱ्याला वारायचा कटाळा येतोय. जेवा घास अडकून मिळतात. अडकू दे की लवकर बनव भाजी. दुकानावर नाना भाजीला काय तर नाही का काय 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 नाही घरात. डाळ आणा. कशाची हा जी खाऊ वाटते ती आणा तुम्हाला. मला तुला सांग मी लय खातोय. तुला सांग तुझी आवडतं काय आणायचंय आणि तू खा बनवून मी खाऊ चटणीवर. हा काय चटणीवर खाणार आहात? खाल्ल्यानंतर काय करायचं. पुन्हा पुन्हा नाही खाणार मी चटणीवर खाणार. आंब्याची चटणी करणार आहे मी आणि डाळ. खा आंब्याची चटणी. तोंडात बघायचं नाही बघा. नाही नाही बघ मला तांबडी चटणी द्यायची तू आंब्याची चटणी खायची. आंब्याची चटणी नंबर 1. काय आणते भाजीला सांग. बेसन करायचं का काय करायचं का डाळ काय तुमचं तो का काय उलट कसं बोलता. विचारायले की काय आणायचं ते. जाऊ काय नाही सांग. आणा जावा. सांडग्याचं पुढे आणू सांडगे. हा मग मग हे आणतो डाळ.